हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 10वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी आता आपण खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत. आमचा उद्देश हाच आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय सोपा वाटावा. म्हणूनच आम्ही प्रत्येक कॉन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये आणि इझी टू अंडरस्टँड लँग्वेजमध्ये शिकवणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण संस्कृतमधील एक अत्यंत सुंदर पाठ नदी सूक्तम समजून घेणार आहोत. बघा, नावावरूनच कळतंय की हा पाठ नद्यांविषयी आहे. पण हे काही फक्त निसर्गवर्णन नाहीये. हा एक संवाद आहे, एक संभाषण. कुणामध्ये? तर एका महान ऋषी आणि 2 नद्यांमध्ये. हे सूक्त आपल्या सर्वात प्राचीन अशा ऋग्वेदामधून घेतलं आहे. यातून आपल्याला निसर्गाशी कसा आदरपूर्ण संवाद साधावा हे शिकायला मिळतं. हा श्लोक आपण सगळ्यांनीच अनेकदा ऐकला असेल, बरोबर ना? पूजेच्या वेळी किंवा घरातल्या मोठ्यांकडून. या प्रार्थनेतून काय करतो आपण? तर भारतातल्या सगळ्या प्रमुख नद्यांना आपण आवाहन करतो की त्यांनी त्या कळशातील पाण्यात वास करावा. म्हणजे बघा, या एका श्लोकावरूनच किती स्पष्ट होतं की आपल्या भारतीय संस्कृतीत नद्यांना किती पवित्र आणि महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्या फक्त पाण्याचे स्रोत, अ सोर्स ऑफ वॉटर नाहीत, तर त्या आपल्यासाठी देवता आहेत. अगदी बरोबर. आणि याच भावनेतून आपल्या पाठाचा पहिला भाग सुरू होतो. नद्यः अस्माकं मातरः, म्हणजे नद्या आपल्या माता आहेत. आपण नेहमीच नदीला नदीमाता म्हणतो. का म्हणतो? कारण जशी आई आपल्या मुलांचं पालनपोषण करते, अगदी तसंच एक्झॅक्टली द सेम वे ह्या नद्या संपूर्ण मानवजातीला, सगळ्या जीवसृष्टीला जीवनदान देतात. हो, भारतात नद्या फक्त भूगोलाचा भाग नाहीत, तर त्या आपल्या जीवनाचा, आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. आपण गंगा दसऱ्यासारखे सण साजरे करतो का? तर त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता, आर ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी. आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा प्रवाह याच नद्यांच्या किनाऱ्यावर वाढला आणि विकसित झाला. म्हणूनच त्यांना संस्कृती संवर्धनम, म्हणजे संस्कृतीचं पोषण करणाऱ्या, असं म्हटलं आहे. मग आता एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की नद्यांची पूजा करण्याची, त्यांना आई मानण्याची ही जी परंपरा आहे ती नेमकी कुठून सुरू झाली? याचं मूळ, इट्स ओरिजिन कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या एका महान ग्रंथामध्ये मिळतं. आणि तो ग्रंथ म्हणजे आपला सर्वात प्राचीन वेद, ऋग्वेद. आणि त्यातलं एक सूक्त म्हणजेच नदी सूक्तम. हे सूक्त म्हणजे नदीच्या पूजेचं आणि आदराचं एक खूप जुनं, एक अत्यंत प्राचीन साहित्यिक उदाहरण आहे. चला तर मग या सूक्ताची आपण व्यवस्थित ओळख करून घेऊया. आपल्याला माहीत आहे की 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ह्यापैकी ऋग्वेद हा सर्वात प्राचीन आहे, द मोस्ट एन्शंट वन. ह्या ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलामध्ये, आता मंडल म्हणजे काय? सोप्या भाषेत जसं आपल्या पुस्तकात चॅप्टर्स किंवा प्रकरणं असतात तसंच वेदांमध्ये मंडल असतात. तर ह्या 3ऱ्या मंडलामध्ये आपल्याला हा विश्वामित्र आणि नद्यांमधील संवाद आढळतो. यालाच नदी सूक्तम असं म्हणतात. या सूक्ताचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा एक संवाद आहे, ज्याला संस्कृतमध्ये संवाद सूक्त म्हणतात, म्हणजे डायलॉग हिम. यात 2 बाजू आहेत. एकीकडे आहेत महान तपस्वी महर्षी विश्वामित्र आणि त्यांच्यासमोर आहेत 2 प्रचंड वेगाने वाहणाऱ्या शक्तिशाली नद्या. आता बघूया या दोघांमध्ये नेमका काय संवाद घडतो. तर कथा अशी आहे की कुशिकपुत्र विश्वामित्र आपल्या अनुयायांसह आपल्या लोकांसोबत प्रवास करत आहेत. प्रवास करताना त्यांच्या मार्गात 2 मोठ्या वेगाने वाहणाऱ्या नद्या येतात. या नद्या म्हणजे विपाट, जिचं आजचं नाव आहे बियास नदी, आणि शुतुद्री म्हणजे आजची सतलज नदी. विश्वामित्र बरोबर त्या ठिकाणी पोहोचतात जिथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. आता त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे की ह्या नद्या पार कशा करायच्या? आणि इथेच या सूक्ताचा सर्वात महत्त्वाचा, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट सुरू होतो. विश्वामित्र आणि नद्यांमधला प्रत्यक्ष संवाद. लक्षात घ्या, विश्वामित्र इथे बळाचा किंवा शक्तीचा वापर करत नाहीत. ते संवादाचा मार्ग निवडतात. ते नद्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, हा संवाद आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. आणि जर हा पाठ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. विश्वामित्र अत्यंत विनम्रपणे, व्हेरी हम्बली, नद्यांना म्हणतात, हे नद्यांनो, तुम्ही पर्वतातून समुद्राकडे अविरतपणे न थांबता वाहत आहात. कृपा करून माझ्या प्रार्थनेसाठी, फॉर माय प्रेयर, क्षणभर थांबा.
इथे त्यांची नम्रता आणि निसर्गाबद्दलचा आदर लगेच दिसून येतो. त्यावर त्या शक्तिशाली नद्या उत्तर देतात, आम्ही देवानी निर्माण केलेल्या मार्गावरून वाहत आहोत. आमचा प्रवाह थांबवणं शक्य नाही. हे विप्रवर म्हणजे हे श्रेष्ठ ज्ञानी, आम्हाला थांबवून संबोधित करणारे तुम्ही आहात तरी कोण? नद्यांच्या या उत्तरातून त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची दैवी शक्ती, द डिव्हाइन पॉवर, दिसून येते. बघा, या पहिल्याच संवादात दोन बाजू किती स्पष्ट दिसतात. एकीकडे आहे विश्वामित्रांची विनम्र प्रार्थना, अ हंबल रिक्वेस्ट, जी एका मानवी गरजेतून, ह्युमन नीडमधून जन्माला आली आहे. आणि दुसरीकडे आहे नद्यांचं उत्तर, जे त्यांच्या दैवी कर्तव्याची, डिव्हाइन ड्युटीची आणि अधिकाराची जाणीव करून देतं. आता पाहूया विश्वामित्र यावर पुढे काय उत्तर देतात. विश्वामित्र इथे खूप हुशारीने, व्हेरी क्लेवरली उत्तर देतात. ते आधी आपली ओळख सांगतात, अहम विश्वामित्रः, मी विश्वामित्र आहे आणि मला तुमच्या कृपेची अपेक्षा आहे. आणि मग ते थेट नद्यांची स्तुती करतात, त्यांना प्रेज करतात. ते म्हणतात, अहो, तुमचा मार्ग तर स्वतः देवराज इंद्राने आपल्या वज्राने तयार केला आहे. तुम्ही त्याच्याच इच्छेनुसार, त्याच्याच आज्ञेनुसार वाहता. म्हणजे त्यांनी नद्यांनाच त्यांच्या शक्तीचा आणि महत्वाचा स्रोत कोण आहे याची आठवण करून दिली. या स्तुतीनंतर विश्वामित्र आपली मुख्य विनंती, द मेन रिक्वेस्ट म्हणतात. ते म्हणतात की माझा रथ आणि माझे लोक सुरक्षितपणे पलीकडे जाऊ शकतील इतके तुम्ही तुमच्या पाण्याचा प्रवाह आणि पाण्याची पातळी कमी करा. त्यांची मागणी एकदम स्पष्ट आणि थेट आहे. विश्वामित्रांच्या या विनम्रतेने, आदराने आणि हुशारीने केलेल्या स्तुतीने नद्या प्रसन्न होतात. त्यांनी बळाचा किंवा अधिकाराचा वापर केला नाही, तर संवादाने आणि आदराने आपलं म्हणणं मांडलं. याचा परिणाम काय होतो ते आता आपण पाहूया. विश्वामित्रांचे ते आदरयुक्त शब्द आणि स्तुती ऐकून नद्या प्रसन्न झाल्या आणि त्यांनी त्यांची विनंती मान्य केली. यातून हेच सिद्ध होतं की शक्तीपेक्षाही आदरयुक्त संवाद अधिक प्रभावी ठरतो आणि त्याने कोणतंही कठीण कार्य साधता येतं. सक्सेस थ्रू डायलॉग. आणि मग नद्या उत्तर देतात, हे ऋषे, आम्ही तुमचे शब्द ऐकू, आम्ही तुमचं म्हणणं मान्य करू. जशी एखादी आई आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी खाली वागते, अ नर्सिंग मदर, तशा आम्ही तुमच्यासाठी आमच्या प्रवाहाची पातळी कमी करू, जेणेकरून तुम्ही सुरक्षितपणे पलीकडे जाऊ शकाल. हे उत्तर खूपच सुंदर आणि महत्वाचं आहे. यात नद्या स्वतःला आईची उपमा देत आहेत. तर संवाद इथे संपतो. विश्वामित्र आणि त्यांचे अनुयायी नदी पार करतात. पण ही कथा इथेच संपत नाही. या संवादातून मिळणारा जो संदेश आहे, द इटर्नल मेसेज, तो आजही तितकाच महत्वाचा आहे, तितकाच रेलेव्हंट आहे. तर मग ही प्राचीन कथा आपल्याला मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याबद्दल काय शिकवते? यातून आजच्या काळात, टुडेज वर्ल्डमध्ये आपण काय बोध घेऊ शकतो? या सुक्तामधून आपल्याला 4 मुख्य संदेश मिळतात. पहिला, प्रकृतेः आदरः, निसर्गाचा आदर करा, रिस्पेक्ट नेचर. दुसरा, कृतज्ञतायाः महत्त्वम, निसर्गाच्या उपकारांबद्दल कृतज्ञ रहा, द इम्पॉर्टन्स ऑफ ग्रॅटिट्यूड. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, संवादेन कार्यसिद्धीः, बळाने नाही तर संवादाने मोठ्यात मोठी कार्यसिद्धी होते. आणि चौथा, संस्कृती संवर्धनम, निसर्गासोबत सहकार्याने राहिल्यानेच संस्कृती वाढते आणि टिकते. आणि या सगळ्याचा सार, दी एसेन्स, एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा की मानवी संस्कृती निसर्गावर विजय मिळवून नाही, तर निसर्गासोबत सहकार्याने, कॉपरेशनने आणि सामंजस्याने राहिल्यानेच विकसित होते. विश्वामित्रांनी नद्यांवर विजय मिळवला नाही, तर त्यांचा आदर करून त्यांच्याशी संवाद साधून आपलं कार्य पूर्ण केलं. हाच या नदी सुक्ताचा शाश्वत संदेश आहे. एक असा संदेश जो हजारो वर्षांनंतरही तितकाच महत्त्वाचा आहे, जो आपल्याला निसर्गाशी संघर्षाने नव्हे तर संवादाने जोडायला शिकवतो. तर आजचा हा पाठ इथेच संपतो आहे. मला आशा आहे की तुम्हाला नदी सुक्तम नक्कीच आवडला असेल आणि समजला असेल. या पाठाची उजळणी म्हणजे रिव्हिजन नक्की करा. आणि हो, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे पाठ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.